नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी माहेरी आलेली आहे सर्वांना घेऊन, म्हणजे माझ्या जाऊबाईंना, माझ्या सासूबाईंना घेऊन आलेली आहे. सासूबाई तर तिकडे नंदेकडे थांबल्या, कारण नंदेच्या मुलाला म्हणजे माझ्या भाच्याला त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्याच्या पायाला लागलेला आहे, म्हणून त्यांचं तिथे थांबणं गरजेचं आहे. म्हणून त्या तिथे थांबल्या आणि मी जाऊबाईंना आणि मुलांना घेऊन इकडे आले होते. काल जी शॉपिंग केली होती भावासोबत जाऊन ती दाखवणं नाही झाली. काल आल्यानंतर मग आम्ही थकलो होतो आणि असंच मग गप्पा गोष्टी करत बसलो. त्यानंतर मग शॉपिंग दाखवली नाही, तुमच्यासोबत सुद्धा शेअर केली नाही. तर आता पप्पांना तीच शॉपिंग दाखवत होते की बाळासाठी काय आणलं, गोलूसाठी काय आणलं हे सर्व. आणि दीपालीची शॉपिंग ऑलरेडी झाली होती. दीपालीच्या आईची शॉपिंग झालेली होती, म्हणजे दीपालीच्या आईला जी साडी घ्यायची असते ती पण आम्ही तिथनंच घेतली होती अमरावतीवरून. आणि दीपालीची शॉपिंगसुद्धा अमरावतीवरूनच केली होती, आराधनामधून. तर ती शॉपिंग ऑलरेडी आई घेऊन आली होती, म्हणजे सर्वच मी आईजवळ देऊन दिलं होतं, म्हणजे माझ्यासोबत जास्त हे नाही झालं पाहिजे म्हणून, सामान नाही झालं पाहिजे. कारण मी इकडनं येणार होते तर मला माहिती होतं की माझ्यासोबत आणखी बॅग्स असणार आहेत बाकीच्या सर्वांच्या, म्हणून ती शॉपिंग आधीच देऊन दिली होती मी आईच्यासोबत. आणि मी माझ्याकडनं दीपालीला ड्रेस घेतलेला आहे, कुर्ता सेट. आणि आमच्याकडे अहिरामध्ये बारशाला काय काय करतात ते सांगते. बाळाच्या आईवडिलांना ड्रेस घेतात आणि त्यानंतर मग एक कोणता पण सोन्याचा चांदीचा दागिना घेतात आपल्या याच्यानुसार, म्हणजे आपली जशी ताकद आहे तशानुसार. तर मग मी एक सोन्याचा दागिना केलेला आहे, तिला अंगठी केलेली आहे आणि बाळाला आणि कपडे घेतले होते. बाळाला कपडे घेतले, नंतर मग गोलूला आणि दीपालीला. तर दीपालीला कुर्ता सेट घेतला होता, कारण तिला मी आधीच विचारलं होतं की तुला कुर्ता सेट पाहिजे की साडी पाहिजे. तर ती बोलली की ताई साड्या सर्वजण आणतातच, तर तुम्ही कुर्ता सेट आणा, कारण साड्या भरपूर झालेल्या आहेत. म्हणून मग मी कुर्ता सेट घेऊन आले होते तिच्यासाठी. आणि खूप छान आहे कुर्ता सेट वगैरे, मस्त तिथे आराधनामधूनच घेतलेला आहे मी. आणि गोलूचे कपडे तर त्याच्या पसंतीनेच घेतले होते आणि हे पण बाळाचे पण कपडे त्याच्या पसंतीनेच घेतले होते. तर असं मी ते आहेर केला. बारशाला आमच्याकडे असाच आहेर करतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळू शकता. मला तर असं वाटतं की सर्वांकडे हीच पद्धत आहे, पण असू शकते की वेगवेगळ्या, म्हणजे काय म्हणतात त्याला, साईडला वेगवेगळी पद्धत असते. तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की कशा पद्धती आहे तुमच्याकडे, काय काय करतात. तर हे आमच्याकडचं तर तुम्हाला मी दाखवतच आहे की काय काय करतात विदर्भात. आमच्याकडे बेबी शॉवरच्या प्रोग्रामपासून तर पहिल्या बर्थडेपर्यंत हेच म्हणजे चालत राहतं, कारण बेबी शॉवर राहतं, त्यानंतर मग बाळाचं बारसं, नंतर मग पहिला बर्थडे, मग नंतरचे बर्थडे तर असतातच. तर त्या बर्थडेला नाही, पण म्हणजे असं जर मोठे जे हे केलेले असतात तर त्या बर्थडेपर्यंत, समजा पहिल्या बर्थडेपर्यंत आहेर करणं सुरू राहतं सर्वांचं. तर अशी पद्धत आहे आमच्याकडे. बस आता बेबीला भेटायच्या आधी पहिल्यांदा म्हटलं हातपाय धुवून घेते आणि नंतर मग बेबीला भेटते, कारण बेबीची तब्येत खराब होती, तुम्हाला तर माहितीच आहे. तिला कावीळ झाला होता आणि कावीळचे सिम्पटम्स दिसत होते, तर तिला पेटीत वगैरे ठेवण्यात आलं होतं, त्याच्यामुळे तिला जास्त इन्फेक्शन होऊ नये म्हणून. आणि ही जे बारसं आहे इतक्या लवकर का ठेवण्यात आलं ते सुद्धा सांगते, कारण समोर काहीच तारखा नाही आहे. दीपाली जास्त दिवस माहेरी राहणार सुद्धा नाही आहे, कारण घरच्यांना सुद्धा आता बाळ झाल्यानंतर तर करमत तर नाहीच कोणालाच. तर त्यामुळे ती 1.25 महिना वगैरे राहणार आणि ती निघून जाणार तिकडे. हा ना, नाही म्हणते जेवण करायला, पण तू तिलाच घेऊन बस आता. चला, इथे जेवण करणं सुरू आहे सर्वांचं, आम्ही पण बसणार आहोत. आल्याबरोबर स्वयंपाक रेडी होता. स्वयंपाक मस्त झालेला होता, खूप छान स्वयंपाक झालेला होता. वरण भात, चवडीची उसळ होती, नंतर गट्ट्याची भाजी होती, काला जामून होता, पापड वगैरे होते, जिरा राईस, सर्व मस्त झालं होतं जेवण आणि खूप छान जेवण झालं. तसं यावेळेला पाण्याचं जास्त होतं, म्हणजे पाणी जास्त प्यायची इच्छा होते, पण मस्त जेवण झाल्यामुळे खूप छान वाटलं होतं. आणि नंतर मग इथे बाळाला घेऊन बसली. थोड्या वेळ आराम केला आम्ही आणि प्रोग्राम रात्रीचा ठेवला होता, म्हणजे संध्याकाळचा ठेवला होता, कारण ऊन खूप तापत आहे ना, त्यामुळे संध्याकाळचा प्रोग्राम ठेवलेला होता. आणि प्रोग्रामच्या वेळेला पण खूप गडबड झाली. खूप दिवसाचं बाळाचा फेस तुम्हाला बघायची इच्छा होती, पण काही कारणास्तव थोडं होतं की काही लोक नाही म्हणतात काही, तर त्यामुळे आम्ही बाळाचा फेस तुम्हाला दाखवला नव्हता. पण आता बाळाचा फेस बघा. आणि चला मग इथे पाळण्यात टाकायचा प्रोग्राम सुरू झालेला होता. थोड्या वेळातच पाऊस सुरू झाला, इतक्या विजा कळकळायला लागल्या आणि नंतर हा प्रोग्राम पूर्ण स्पॉईल झाला. इतकी मेहनत घेतली होती दीपालीच्या भावानी ह्या सर्व प्रोग्रामसाठी, पण काय करणार, सर्व प्रोग्राम इतका म्हणजे वाईट वाटत होतं की स्पॉईल झाल्यामुळे. फक्त जो प्रोग्राम आहे इथला हा दिसत आहे तुम्हाला
एवढा प्रोग्राम झाला. म्हणजे बाळाला पाळण्यात घालणं झालं, बाळाचं नाव ठेवणं झालं, अहेर झाले इथे, म्हणजे अहेर म्हणजे हे ऑक्शन झालं. आणि त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाला. तर पूर्ण आम्हाला म्हणजे धावपळच झाली होती पूर्ण. थोडे पण फोटो काढला नाही गेले. हे जे बॅकग्राऊंड आहे या बॅकग्राऊंडमध्ये फोटो नाही काढला गेले. आम्हाला आत बसावं लागलं, त्यात लाईट गेली आणि गर्दी खूप करत होते लोक जे पण म्हणजे आले होते बारशाला. त्या सर्व बाया सर्व काही देण्यासाठी, म्हणजे जे पण आणतात ते लोक म्हणजे बाळासाठी किंवा बाळाच्या आईसाठी जे पण आणतात गिफ्ट म्हणून, तर ते देण्यासाठी गर्दी करत होते. त्यात बाळ रडत होतं आणि खूप काही गोष्टी एकत्र झाल्या. तर इतका गोंधळ झाला होता, काही कळत नव्हतं की कोणाला काय सुरू आहे म्हणून. आणि थोडा प्रोग्राम स्पॉईल झाल्यासारखाच झाला होता. असं मन खराब झालं होतं की इतकं सर्व केलं आणि त्यात म्हणजे प्रोग्राम स्पॉईल झाला. ठीक आहे, एवढं तर आता तुम्ही बघूनच घ्या. त्यानंतर लाईट गेल्यानंतर तर मग मी तुमच्यासोबत नंतरचं शेअर करतेच. आणि थोडा पाळणासुद्धा उंच झाला होता, म्हणजे माझी हाईट असल्यामुळे मी फक्त तेवढं करू शकत होते. पाळणा थोडा खाली पाहिजे होता, पण तिथे जागा थोडी कमी असल्यामुळे स्टेजवरच केला गेला आणि त्यामुळे सर्व गोष्टी झाल्या. पण ठीक आहे, बाकी सर्व मस्त एन्जॉय केला आम्ही. आणि तेवढं फक्त लास्टला वाईट वाटलं, बाकी खूप छान एन्जॉय झाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. बाळाला दोघं जण नाव काढू द्या, बाळाला इथे माझ्याजवळ ठेवू द्या, म्हणजे ते सांगतील मग नाव, मी इकडे नाव ठेवू. थोडं जवळ आहे, थोडं जवळ. आजपासून बाळाचं नाव तनिष्का. करा एकदा कुरू करा. तनिष्का कुरू. बस सर्वात आधी पप्पांनी आईनी नातीला घेतला आणि फोटो काढायला लागले. तेवढ्यातच लाईट गेली आणि सर्व काही एकाच दमात झालं. तर इथे आम्ही आतमध्ये येऊन गेलो होतो. मग आतमध्येच सर्व काही डेकोरेशन इथे केलं त्यांनी आणि अहेर वगैरे इथेच आतमध्ये केले. नंतर मग फोटो सेशन पण इथेच झालं. मावशी निघायला लागली होती, तर मावशीला बाय केलं आणि थोडेफार इथेच फोटो काढले सर्वांनी. आणि नंतर मग आम्हीसुद्धा निघून गेलो. आई पप्पांनी बाळासाठी गिफ्ट म्हणून चैन आणली होती. माहीपासून ही सुरुवात झाली. म्हणजे घरातल्या पहिल्या मुलीला सुद्धा चैनच दिली होती, मग दुसऱ्या मुलीला म्हणजे उर्वीला सुद्धा चैनच दिली आई पप्पांनी. आणि आता तिसरी मुलगी म्हणजे तनिष्का, हिला सुद्धा चैनच दिलेली आहे. तर हे माहीपासून सुरुवात झालेली आता तनिष्कापर्यंत संपलेली आहे. तर असा हा प्रोग्राम झाला आजचा. आम्ही इथे मस्त बसलेलो होतो, थोडा वेळ मस्त तनिष्कासोबत टाईम स्पेंड केला. यांचे तोपर्यंत प्रोग्राम झाले. म्हणजे जसं की आईंनी जो अहेर आणला होता दीपालीच्या आईवडिलांसाठी तो अहेर दिला, त्यांनी जो अहेर आणला होता माझ्या आई पप्पांसाठी त्यांनी तो दिला. असे हे यांच्या सुरू होत्या. बाकीच्या सर्वांनी अहेर केले आणि मग आम्ही निघून गेलो. दीपालीच्या आईनी ज्या बाकीच्या सर्वांसाठी ज्या साड्या आणल्या होत्या म्हणजे गिफ्ट म्हणून, रिटर्न गिफ्ट म्हणून, तर त्या सर्वांना साड्या दिल्या आणि मग आता आम्ही इथून निघत आहोत.
बाळाला भेटते थोडी, बाळाला भेटल्यानंतर मनच भरत नाही, कितीही भेटो. आता लवकरच दीपाली घरीसुद्धा येणार आहे, पण आता काय माहिती माहीच्या स्कूलमुळे माझं जाणं नाही होत. आता सध्या तर तिचे एक्स्ट्रा क्लासेस वगैरे संपलेले आहेत, पण ट्युशन वगैरे आहेत ना, क्लासेस वगैरे हे ते, तर त्याच्यामुळे नाही होणार जाणं माझं यावर्षीला. तरी यावर्षीला माहीच्याने कुठेच जाणं होणार नाही आहे, पण तरीसुद्धा ठीक आहे. आता जसं जसं होईल, म्हणजे थोडंफार एखाद दिवसाची सुट्टी असली किंवा मग एखाद दिवसाचं मला फक्त एकटीला जाणं झालं तर असं जाऊन येऊ. इथे फक्त घरी जातो आता आणि मग रेस्ट करतो, कारण खूप जास्त थकलेला आहोत. सकाळपासून इकडे होतो, त्यात म्हणजे इतकी घाई गडबड आणि त्या सर्व गोष्टी. तर मग चला इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कळवायला विसरू नका कॉमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला किंवा प्रोग्राम कसा वाटला. आणि हो, तनिष्का नाव हे कसं वाटलं हे सुद्धा कळवा मला. आणि कोणाकोणाला तनिष्काचं मिनिंग माहिती आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये. तर चला मग इथेच एंड करते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.